त्याच्यावरती आपण डायरेक्शन्स बघणार आहोत, आपल्याला कसं काय त्याच्यावरती मात करायचे। ही झाली कौटुंबिक परिस्थिती। कुटुंबामध्ये आपण जेव्हा भारतीय संस्कृतीचा विचार करतो आहोत त्यावेळेला पाश्चात्य संस्कृती असणाऱ्यांना आपल्या भारताकडे बघून मोठं हायसं वाटलं। सगळ्यात पहिल्यांदा 1999 हा माइलस्टोन आहे वृद्धांच्या किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या बद्दल हे जे वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं त्यासाठी म्हणून 1999चा माइलस्टोन हा जागतिक स्तरावरती मानला गेला। कारण की 1999 साली जागतिक आरोग्य संघटनेने वृद्धांच्या बद्दल ज्येष्ठ नागरिकांच्या बद्दल सर्वात प्रथम ही घोषणा केली की वृद्धांच्या तब्येतीकडे त्यांच्या रिहॅबिलिटेशनकडे आपल्याला लक्ष द्यायची विशेष गरज आहे। कारण की वृद्धांची संख्या वाढते। या दशकामध्ये या शतकामध्ये वृद्धांचं आयुर्मान बरोबर एवढा विशेष प्रतिसाद नाही। याचा अर्थ कुठेतरी आमच्यासारख्या मुलांची चूक आहे हे मला जाणवलं। तर आयुर्मान वाढण्यामागचं कारण म्हणजे डॉक्टर जे आहेत ते खूप जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल झाले। मेडिकल फॅसिलिटीमध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आल्या, चांगली औषधं निर्माण झाली आणि रक्तदाब, ब्लड प्रेशर, डायबिटीस या सगळ्या रोगांवरती उत्तम औषधोपचार सुरू झाल्यामुळे आणि उचित वेळेमध्ये तो प्राप्त झाल्यामुळे माणसाचं आयुर्मान वाढलं। हे मान्य आहे। आमच्यासारख्या चांगल्या मुलांमुळे वाढलं असं तुम्हीही कबूल करू नका आणि मीही म्हणत नाही। असू दे, नाहीतर वृद्धाश्रमांची संख्या खचितच कमी झाली असती किंवा वाढली नसती। असो, ही झाली कौटुंबिक अवस्था। आणि पाश्चात्यांना हे वाटलं की भारतीय संस्कृतीमध्ये एकत्र कुटुंब पद्धती आहे म्हणून त्या ठिकाणी कदाचित वृद्धांची अवस्था चांगली असेल म्हणून त्यांनी आपल्याकडे आशेनं बघायला सुरुवात केली। पण इथं बघितल्यावर त्यांना देखील नैराश्य आलं। कारण की आपल्या संस्कृतीनं पाश्चात्यांचं अंधानुकरण करायला पूर्वीच सुरुवात केली होती आणि म्हणून संयुक्त कुटुंब पद्धतीला चॅलेंज द्यायला न्यूक्लिअर फॅमिली जी आहे, विभक्त कुटुंब पद्धती ही जन्माला आलेली होती। आणि आम्ही म्हणजे वेगळं राहायचं भारीच सुख, गरम गरम खिचडी साजूक तूप आणि वेगळं राहायचं भारीच सुख ही जी संकल्पना आपल्या भारतामध्ये रूढ झाली याला महत्वाचं कारण पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण। पण त्या पाश्चात्यांना याची जाणीव होती की ज्या भारतामध्ये संस्कृती टिकून आहे, संस्कार टिकून आहेत, त्या भारत देशामध्ये वृद्धांची आपण जर रिहॅबिलिटेशन या दृष्टिकोनातून लवकर आपल्या मतांची मांडणी केली तर कदाचित काहीतरी यामध्ये बदल घडतील। म्हणून 99 पासून तर 2012 मध्ये त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेने वृद्धांसाठी म्हणून एक घोषवाक्य दिलं की वृद्धांचं आरोग्य हे सामाजिक आरोग्य आहे म्हणून। वृद्धांचं आरोग्य उत्तम असेल तर समाजाचं आरोग्य उत्तम राहतं अशा प्रकारचं घोषवाक्य देऊन त्या अनुषंगाने वेगवेगळे कार्यक्रम सुरू झाले। आणि मग त्यानंतर वृद्धांसाठी वेगवेगळ्या योजना आल्या। 2011, 2007 हे सगळे जी आता निरनिराळ्या योजनांची या ठिकाणी माहिती दिली जाते त्या सगळ्या योजना जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून जेव्हा ही घोषणा झाली आहे त्यानंतर ह्या निर्माण झालेल्या आहेत। आणि मग राज्याला वृद्धांच्या पुनर्वसनाची जबाबदारी देण्यात आली। त्या अनुषंगाने निरनिराळ्या योजनांची सुरुवात आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये करण्यात आलेली आहे। त्याचे सगळे आपण म्हणजे भोगते आहोत। त्या सगळ्या योजना आपल्या सगळ्यांना त्याचे लाभ मिळत आहेत आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत। तर आपण आता येऊया की आपली कौटुंबिक अवस्था आणि सामाजिक अवस्था। समाजामध्ये देखील वृद्धांकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा म्हणजे गॅस सिलेंडर सारखी अवस्था। म्हणजे सुनेला नोकरीला जायचं असेल तेव्हा मुलांना सांभाळायला म्हणून सासू सासरे घरात पाहिजेत, अदरवाईज मी घरी आली की तुम्ही तोंड बंद करायचं अशा पद्धतीची अवस्था आहे। त्याच्यामुळे या वयामध्ये येणारं थोडंसं मानसिक नैराश्य जे आहे आता आपण कौटुंबिक, सामाजिक आणि शारीरिक स्थितीवरून मानसिक स्थितीकडे येतोय। तर मानसिक स्थिती जी असते ती या वयामध्ये दुर्बल का होते, नैराश्य का येतं याच्या मागची काही कारण आहेत। सगळ्यात प्रथम पहिलं कारण म्हणजे या वयामध्ये असणारा मोकळा वेळ। ज्यांच्या जीवनामध्ये सेवानिवृत्तीनंतर 60व्या वर्षानंतर किंवा एक रजोनिवृत्तीनंतर मुलांची लग्न झालेली आहेत, मुलं सुना आपापल्या मार्गाला लागलेले आहेत, आता आपल्याला काहीही काम आणि पुढचं ध्येय उरलेलं नाही अशा महिला आणि सेवानिवृत्तीनंतर आलेले पुरुष यांच्या जीवनामध्ये भरपूर मोकळा वेळ हे नैराश्याचं एक प्रमुख कारण आहे। त्यानंतर दुसरं कारण म्हणजे आपल्या आयुष्याच्या जोडीदाराचा आयुष्याच्या सायंकाळी झालेला मृत्यू किंवा तो जोडीदार सोडून जाणं हा एक महत्त्वाचा भाग आहे। तिसरा भाग म्हणजे याच वयामध्ये आपल्याला उद्भवणारे रक्तदाब, मधुमेह, पॅरालिसिस यासारखे निरनिराळे आजार, किडनीसारखा आजार, कॅन्सरसारखे आजार जे या वयोमानपरत्वे आपल्याला सोबत करायला येतात।
चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे कुटुंबातून मिळणारी निर्बंधनाकारक वागणूक, म्हणजे आपल्या कुटुंबाकडून आपल्याला मिळणारे अपमानास्पद वागणूक हे या संपूर्ण वृद्धापकाळातील किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनातील नैराश्याचं हे कारण आहे. आणि नंतर पाचवं कारण म्हणजे आपण सामाजिक जीवनाशी किंवा सेकंड ट्रॅक ऑफ लाईफ, जीवनाचा दुसरा मार्ग आपल्या निवृत्तीच्या अगोदरच शोधलेला नसणं हे त्याच्यावरचं प्रमुख कारण आहे. आणि म्हणून या 4-5 प्रमुख कारणांमुळे जीवनामध्ये नैराश्य येतं. आणि हे नैराश्य येतं हे आपल्याला काही विशिष्ट लक्षणांवरून लक्षामध्ये येतं. भारताचा जर विचार केला तर भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 35% जे वृद्ध आहेत, 35 ते 50% वृद्धांना नैराश्य आहे. म्हणजे इथे 1200 लोक उपस्थित असतील तर यांची आम्ही जर मानसिक चाचणी केली त्यापैकी 600 लोकांना नैराश्य आहे असं आम्ही आमच्या डॉक्युमेंटेशनवर प्रूव्ह करू, असं त्याचा अर्थ होतो. मग हे नैराश्याची कारणं आपण बघितली, त्याची लक्षणं जर आपण बघितली तर ती लक्षणं थोडीफार माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांमध्येच आपल्याला आढळली. पहिली महत्वाचं लक्षण म्हणजे चिडचिडेपणा. हा सगळ्यांमध्ये नसतो. मग हा चिडचिडेपणा असणाऱ्या माणसाला किंवा थोडाफार चटकन संताप येणाऱ्या माणसाला आपण नैराश्य आलं असं म्हणावं का? कुठल्याही गोष्टीमध्ये रस न घेण्याची प्रवृत्ती असणं, 4 माणसं गप्पा मारत असले की तिथून चटकन उठून जाऊन आपल्या खोलीत जाऊन बसणं, कुठल्याही चांगल्या गोष्टीमध्ये रस न घेणं, जर चांगली माणसं कोणी काही सल्ला द्यायला आली त्याच्यावरती एकदम ओरडून आपली प्रतिक्रिया व्यक्त करणं, अशा निरनिराळ्या लक्षणामधून आपल्याला नैराश्य ओळखता येतं. आणि हे नैराश्य आपल्याला आपलं देखील ओळखता आलं पाहिजे. म्हणून अशा पद्धतीच्या कार्यक्रमांची आणि व्याख्यानांची आयोजनाची आवश्यकता समाजामध्ये आहे. यावर्षी सुसंवादातून नैराश्यावर मात करूया अशा पद्धतीचा संदेश आपल्याला जागतिक आरोग्य संघटनेनं दिला. आणि म्हणून या सुसंवादातून म्हणजे ते चांगल्या संवादातून एकमेकांशी चांगला संवाद साधून काही ज्येष्ठांची चरित्र अनुभवा, ज्येष्ठांची चरित्र वाचा, त्यांचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये बाबा आमटे असू देत ज्यांनी आयुष्य घालवलं, अभयजी बंग असू देत, किंवा आमचे बारीपाड्याचे चैत्राम पवार बघा, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी जनसेवेतून लोकसहभागातून त्यांनी त्यांचं गाव बारीपाडा आंतरराष्ट्रीय स्तरावर झालं. आमच्या जयश्रीताई समोर बसलेले आहेत, आजीवन त्यांनी स्त्रियांसाठी, महिलांसाठी आणि काम केलं आहे. देहदानासाठी त्यांनी आयुष्य वेचलेलं आहे. अशा थोर व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि अशा देहदानासाठी, अवयवदानासाठी आपण सदा सर्वदा तयार राहा. नेत्रदान, अवयवदान आणि देहदान हे आपण अवश्य करा. आणि त्यातून समाजासाठी आपण जी आपली जबाबदारी आहे ती पार पाडण्याचा प्रयत्न करा. समाजाचं जे ऋण आहे ते फेडण्याचा प्रयत्न करा. आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. घड्याळाबरोबर आणलेलं आहे. ताटाबरोबर 15 मिनिटं पुढे गेला की मी थांबणार आहे. पाणी घालणार आज श्रीखंड आणि भजी खाण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे बोलताना तोंडाला कोरड पडते. तर सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मित्रांनो, मंचावर आजच्या या ज्येष्ठ नागरिकांची दशा आणि दिशा या परिसंवादाचे अध्यक्ष आणि हायस्कॉलचे अध्यक्ष आणि आमचे मित्र चापके साहेब, या संमेलनाचं शिवधनुष्य ज्यांनी अतिशय लीलया पेललेलं आहे ते आमचे मित्र विश्वासराव भदाणे आणि त्यांची सगळी टीम. मंचावरती सर्व प्रादेशिक विभागांचे अध्यक्ष आता आलेले आहेत. ते आहेत म्हणून आपलं काम चाललेलं आहे. कारण मी पण 6 वर्ष प्रादेशिक अध्यक्ष होतो. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की प्रादेशिक विभाग जर मजबूत असेल तरच प्लेसकॉम पुढे जाणार आहे. आणि त्या पद्धतीप्रमाणे ही सगळी मंडळी अतिशय नीट आणि व्यवस्थित काम करत आहे. बघा, मला 2 मिनटं दिले होते. त्या 2 मिनिटांमध्ये मी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु जवळजवळ 90% लोक निघून गेलेले होते. फक्त एक आवर्जून मला गोष्ट सांगायची माझ्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी. 21 मार्च 2017 आम्ही आंबे व्हॅली लोणावळा इथे गव्हर्निंग काउन्सिलची मीटिंग घेतली. आणि त्या गव्हर्निंग काउन्सिलच्या मीटिंगमध्ये आमचे मित्र विश्वासराव भदाणे यांनी राज्यस्तरीय अधिवेशन आम्ही धुळ्याला घेतो अशा प्रकारचं पत्र आणि ठराव आणला होता. आणि 21 मार्चच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या मीटिंगमध्ये त्याला मंजुरी दिली गेली. म्हणजे तुम्ही विचार करा, 21 मार्च, 21 एप्रिल आणि आज 29, म्हणजे खऱ्या अर्थाने 1.25 महिना.
सव्वा महिन्यामध्ये त्यांनी ही संपूर्ण एवढं मोठं बारदान उभं केलेलं आहे. तुम्ही जर बघितलं, आल्यानंतर सुंदर नाश्ता दिला गेलेला आहे, तुम्हाला छानपैकी बॅग मिळालेली आहे आणि तुम्हाला विचारांचं पूर्ण धन मिळावं अशा प्रकारची स्मरणिका त्यांनी सुंदर छापलेली आहे. त्याच्यामधले लेख जरी तुम्ही वाचले तरी त्याच्यातून तुम्हाला संघटना नक्की कशी पुढे न्यायची याच्या संदर्भातले सर्व ज्येष्ठांचे विचार तुम्हाला एका ठिकाणी संग्रहित केलेले सापडतील. आणि अशा पद्धतीने हे अतिशय सुंदर असं नियोजन त्यांनी अतिशय कमी वेळेत केले. उद्या जे पुरस्कारार्थी आहेत त्यांना प्रमाणपत्र अतिशय आकर्षक आणि सन्मान चिन्ह पण दिले जाणार आहे. त्याच्यामुळे हे अधिवेशन अतिशय व्यवस्थितपणे कशा पार पाडता येईल असं फक्त सव्वा महिन्याचा अवधी असताना त्याने हे जे काम केलं तर त्याला मी पहिल्यांदा सगळ्या टीमला धन्यवाद देतो आणि नंतर माझा विषय मी सुरू करतो. मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांची दशा आणि दिशा हा परिसंवादाचा विषय आहे. म्हणजे आता मी तर 2006 पासून या संघटनेत आलेलो आहे. जवळ 11-12 वर्ष मी काम करतोय. परंतु आत्तापर्यंत जी अधिवेशनं झाली त्या अधिवेशनामध्ये हा विषय पहिल्यांदाच घेतला गेलेला आहे आणि हा खऱ्या अर्थाने ज्येष्ठांशी निगडीत असलेला विषय आहे की ज्येष्ठ नागरिक आपण म्हणतो की हे समाजाचे ॲसेट आहे, ही समाजाची जिंदगी आहे. मग या ॲसेटपासून आपल्याला मिळणारं अर्निंग काय, उत्पन्न काय, तर या ज्येष्ठांच्याकडे असलेलं ज्ञान, त्यांच्याकडे असलेला अनुभव, त्यांच्याकडे असलेली परिपक्वता आणि आता त्यांच्याकडे असलेला मोकळा वेळ, या वेळेचा सदुपयोग त्यांनी आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या समाजासाठी करावा. पण हे करत असताना एकदा तो ज्येष्ठ नागरिक झाला की त्याच्या पुढे जशा नाण्याला 2 बाजू असतात तशा त्या पुढच्या उर्वरित बोनस आयुष्याला 60 नंतरच्या 2 बाजू असतात. एक बाजू असती ती दशा आणि दुसरी बाजू असते ती दिशा. पण ही दिशा साधण्याचं काम हे खऱ्या अर्थाने संघटनेच्या माध्यमातून केलं जातं. पण जी दशा आहे ती त्याला स्वतःच्या मुळे ती त्याला पत्करावी लागते. वृद्धत्व, ज्येष्ठत्व आणि ज्येष्ठ नागरिक हे 3 टप्पे. म्हणजे वृद्धत्व जे आहे, वृद्धत्व म्हणजे म्हातारपण. हे म्हातारपण येण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे काहीही परिश्रम करावे लागत नाही, काही फार मोठा असं लौकिक करावं लागत नाही किंवा अतिशय परिश्रम करून तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचावं लागत नाही. कारण तो जन्माला येणार, तो एक दिवस जाणार आहे आणि जाण्यापूर्वी वय जसं वाढेल तसा तो वृद्धावस्थेत जाणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपलं काही फारसं स्किल नाही आहे. परंतु ज्येष्ठत्व म्हणजे परिपक्वता. जेव्हा आपल्यामध्ये ज्ञानाची, अनुभवाची परिपक्वता येते तेव्हा आपल्याला ज्येष्ठत्व प्राप्त होतं. म्हणजे वृद्धत्व हे जर माध्यमिक शाळा असेल तर ज्येष्ठत्व हे तुमची डिग्री परीक्षा आहे. परंतु तुम्ही जेव्हा ज्येष्ठ नागरिक होता त्यावेळेला तुम्हाला PhDचा बहुमान मिळतो. तुम्ही विद्यावाचस्पती होता. कारण तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या बुद्धीचा, तुमच्या अनुभवाचा आणि तुमच्या परिपक्वतेचा आणि वेळेचा सदुपयोग हा ज्या समाजाने तुम्हाला ज्येष्ठत्व दिलं आहे त्या समाजासाठी तुम्हाला खर्च करायचा आहे. त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिक ज्यांनी स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी आणि स्वतःच्या समाजासाठी काम करायचं आहे त्याच्याकरता आपल्याला ज्येष्ठ नागरिक, आपल्या संघाचं नाव ज्येष्ठ नागरिक संघाचं आहे. वयोवर्धनशास्त्र. मी आता फक्त मुद्दे घेणार आहे कारण मला वेळ फक्त फार थोडा आहे. वयोवर्धनशास्त्र आता एक नवीन शास्त्र निघालं, त्याला म्हणतात जेरॉन्टॉलॉजी. पुणे विद्यापीठामध्ये याच्याकरता एक खास अभ्यासक्रम सुरू केला आहे आणि 3 ज्येष्ठ नागरिक वय वर्ष 87, एकाचं 85 आहे आणि एकाचं 79 आहे, हे त्याच्यावर PhD करतात. डॉक्टर रोहिणीताई पटवर्धन नाव तुम्ही ऐकलं असेल, चारू कुरुडकर नाव ऐकलं असेल, या दोघीजणी PhD करतात आहे जेरॉन्टॉलॉजीवर. म्हणजे जेरॉन्टॉलॉजी याचा अर्थ असा की भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला सरासरी आयुर्मान हे साधारणपणे 38 ते 40 एवढंच होतं. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की आज कोणीही 90-95 पर्यंत अगदी व्यवस्थित जगू शकतो. कारण मग डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे
या ठिकाणी मेडिकल सायन्सने जी प्रगती केलेली आहे, त्या मेडिकल सायन्सच्या प्रगतीमुळे जे प्रतिबंधक अनेक प्रकारचे उपाययोजना निघालेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरी आणि औषधांमध्ये खूप प्रगती झालेली आहे. त्याच्यामुळे माणूस सहजासहजी आता मरत नाही. पूर्वीच्या काळी पटकीचे, प्लेगचे, कसले रोगाच्या साथी यायच्या आणि गावाच्या गावं उद्ध्वस्त होते. हे सगळे रोग आता पोलिओ संपलेले आहेत, देवी संपलेले आहेत, वेगवेगळ्या रोगांचं आता पूर्ण उच्चाटन झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये माणसाचं आयुर्मान वाढत चाललेलं आहे आणि या वाढत्या आयुर्मानाचा परिणाम असा झालेला आहे की महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी असेल तर 98 वर्षी निवृत्त होतो, केंद्र सरकारचा आता 60ला निवृत्त होतो. म्हणजे सरासरी वयाची 60 वर्ष पूर्ण झाली की तो त्याच्या व्यवसायातून निवृत्त होतो. आणि मग तुम्ही विचार करा की वयाच्या 25व्या वर्षी नोकरी लागलेला तो माणूस जेव्हा 60व्या वर्षी वृद्धत्व त्याला येतं आणि तो रिटायर होतो, तेव्हा 25 ते 60 35 वर्ष त्यांनी फक्त म्हणजे अर्निंग केलेलं आहे, त्यांनी उत्पन्न मिळवलेलं आहे, आर्थिक उत्पन्न मिळवलेलं आहे आपल्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी. परंतु 60 नंतर पुढे त्याला 95-100 पर्यंत जगायचं आहे. आज 102 वर्षाच्या एका ग्रस्तांचा आपण सत्कार केलेला आहे. मग पुढचे 35 वर्ष म्हणजे 60 ते 95 हे तुम्ही नॉन अर्निंग हँड आहात. तुमच्याजवळ आता नव्याने पैसे येण्याचे मार्ग संपलेले आहेत. मग तुम्हाला पुढचे 35 वर्ष हे तुम्ही कशा पद्धतीने काढणार, याच्याकरता प्लॅनिंग फॉर रिटायरमेंट. आणि मग प्रश्न असा निर्माण होतो की वार्धक्य आलं की आजारपण येतं आणि आजारपण आलं की त्याच्यामध्ये आपल्याला एकाकीपणा निर्माण होतो. कारण 24 तास जो वृद्ध घरामध्ये बसून असतो त्याच्याकडे पाहण्याचा घराच्या लोकांचा दृष्टिकोन बदलतो आणि एक प्रकारची त्याच्याकडे पाहण्याची निर्बंधना सुरू होती आणि खऱ्या अर्थाने त्याची दशागती सुरू होती. कारण त्याला समाजामध्ये आणि घरामध्ये नॉन अर्निंग हँड असल्यामुळे कोणी विचारत नाही. साधा पेपर घरामध्ये येऊन पडला तरी कामावर जाणारा मुलगा म्हणतो, बाबा तुम्ही नंतर वाचा, तुम्हाला कुठला दिवस पडलाय, मला कामावर जायचं, मला हेडलाईन्स वाचू द्या. TV पाहायचा असला तरी नातवंड तो रिमोट घेतात, एक तर IPLच्या मॅचेस लावतात, नाही तर कार्टून पाहतात. पण तुम्हाला बातम्या पाहिजे असतात की शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या संदर्भात काय झाले, आज मोर्चा कुठे निघाला. परंतु हे स्वातंत्र्य तुमचं तुम्ही गमावून बसता. आणि मग डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ही दशा आहे, एक प्रकारचं एक नैराश्य, एकाकीपण निर्माण होतं. त्याच्यामध्ये जर आपला जोडीदार मधूनच आपल्याला सोडून निघून गेला तर मग त्याच्यामध्ये येणारा एकाकीपण हे आयसोलेटेड जो माणूस होतो आणि त्याला मग मात्र असं वाटतं की आता आपले जीवन आपण संपवून टाकावं. पुणे विद्यापीठामध्ये डॉक्टर नरेंद्र वैद्य कुलगुरू असताना 8 मे 2008ला त्यांनी ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष निर्माण केला. त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो आणि पुण्यातल्या एकाकी वृद्धांचा सर्व्हे आम्ही करायला सुरुवात केली. त्याच्याकरता एक फॉर्म तयार केला आणि पुणे विद्यापीठामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या करता कंबू आणि शिका योजनेचे जे विद्यार्थी होते त्या 200 विद्यार्थ्यांना आम्ही ते फॉर्म वाटले आणि त्यांना सांगितलं की गेल्या 86 प्रभागामध्ये जा आणि त्या ठिकाणी घराचा सर्वे करून जे एकाकी वृद्ध आहेत, कोणीच नाही, मुलं कुठेतरी इंग्लंड अमेरिकेत गेले किंवा कुठेतरी भारतामध्ये दुसरीकडे, आणि हे दोघांपैकी एक जणही गेलेला आहे. मग अशा एकाकी वृद्धांचा आम्ही सर्वे केला. 5000 वृद्ध अशी निघाली पुण्यामध्ये की ते एकटे जेवण करतात. म्हणजे अशा पद्धतीने एक प्रकारची दशा आहे. वृद्धावस्थेमध्ये एकाकीपण येणं, आयसोलेटेड होणं ही एक प्रकारची. दुसरं म्हणजे कौटुंबिक पद्धत. इंदिरा गांधीने 1984 साली नारा दिला, हम दो हमारे दो. त्याचा लोकांनी असा अर्थ घेतला, हम दो आणि हमारे दो म्हणजे पहिलेचे दोन आईबाप आहेत त्यांचा काही संबंध नाही राहिला. आणि परिस्थिती याची निर्माण झाली की वृद्धाश्रमांमध्ये आता वेटिंग लिस्ट लागलेली आहे. तुम्ही सहजासहजी गेले आणि वृद्धाश्रमामध्ये हे माझे पैसे घ्या आणि मला तुम्ही प्रवेश द्या, प्रवेश मिळत नाही. म्हणजे आजची परिस्थिती अशी झालेली आहे की नवरा बायको दोघंही IT मध्ये पहाटे 3ला 3:30ला त्यांना गाडी येते, ते गाडीत बसून निघून जातात, दुसऱ्या दिवशी घरात 4 वाजता येतात. म्हणजे त्यांची लहान मुलं जी आहेत हे पाळणा घरामध्ये आहेत आणि घरातले वृद्ध आहेत हे वृद्धाश्रमात आहेत. संपूर्ण कुटुंब व्यवस्था ढासळत झालेली आहे आणि या ढासळत्या कुटुंब व्यवस्थेमध्ये सगळ्यात जास्त त्रास जो कोणाला होत असेल तो हा वृद्धांना होत आहे. सामाजिक स्तरावरती हा वृद्ध आता अर्निंग त्याच्याकडे काही राहिलेलं नाही आहे.
आणि त्याने जर समाजामध्ये बाहेर पडायचं ठरवलं नाही तर समाजातली प्रतिष्ठा त्याला मिळू शकत नाही. आपण सगळे वानप्रस्थी आहोत. वान याचा अर्थ वेस, म्हणजे आपण आता आपल्या घराची जी चौकट आहे त्याच्यातून बाहेर पडायचं. पुष्कळ 60 वर्ष केलं, मुलांचं केलं, मुलींचं केलं, लहानाचे मोठे केले, त्यांचे शिक्षण केले, त्यांचे लग्न केले. आता तुम्हाला थोडंसं घरापासून बाजूला व्हा आणि घराच्या वेसेपासून तर तुमच्या गावाच्या वेसेच्यामध्ये जो समाज आहे त्या समाजासाठी तुम्हाला काहीतरी काम केलं तर सामाजिक प्रतिष्ठा तुम्हाला मिळू शकते. या दृष्टिकोनातून संघटना फार महत्त्वाची आहे. तेव्हा संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळे समाजसेवेचे उपक्रम घ्या. त्याकडे आपण निवेदन दिलं मंत्री साहेबांना. आम्ही आत्तापर्यंत 10 वर्षात एवढे निवेदनं दिले, टनावारी कागद आम्ही खर्ची घातले. 2004ला अखर्चित बाबीचं धोरण जाहीर केल्यानंतर 2013 पर्यंत निषेध मोर्चे काढले, धरणं धरलं, लाक्षणिक उपोषण केले, पत्रकार परिषदा घेतल्या, प्रेस कॉन्फरन्समध्ये पेपरला दिलं, सगळे प्रकार करून झाले. परंतु अजूनही सरकार टसकामस होत नाही. सगळेजण म्हणतात की आता तुमचं काम मी करणार आहे, तुम्ही आमच्या आईवडिलांसारखे आहात, आजी आजोबासारखे आहेत, परंतु काम झालेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आता आपण स्वतःच वेगवेगळ्या प्रकारचे संघटनेच्या माध्यमातून कार्यक्रम सुरू केले तर तुम्हाला एक कामाची चांगली दिशा या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही कमीत कमी तुमचा जो ज्येष्ठ नागरिक संघ आहे त्या ज्येष्ठ नागरिक संघाचं तुमचं रजिस्ट्रेशन आहे. रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला नियमावली दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुमचा एरिया ऑफ ऑपरेशन ठरवून दिलेला आहे. तुम्ही भारताचा विचार करू नका, मोदी साहेब आहेत, राज्याचा विचार करू नका, नरेंद्रजी आहेत आणि देवेंद्रजी आहेत, जिल्ह्याचा करू नका, तालुक्याचा करू नका. तुमच्या गावामध्ये ज्या नागरी समस्या आहेत त्या नागरी समस्या समजावून घेऊन ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून तुम्ही त्यांना मदत करू शकता. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपलं अर्थार्जन संपलेलं आहे. आणि मग अर्थार्जनाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जर दिशा घ्यायची असेल तर तुम्हाला ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे उपक्रम तुम्ही हाती घेऊ शकता. त्याच्यावरती माझा एक सविस्तर लेख आहे, त्याचं नावच आहे ज्येष्ठांसाठी आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेसाठी अर्थार्जनाच्या संधी काय आहे. या ठिकाणी एक CSR नावाचा कायदा निघालेला आहे आणि त्या CSRच्या माध्यमातून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, त्याच्यामध्ये ज्या कंपन्यांचा आर्थिक व्यवहार 1000 कोटीच्या वर आहे खेळतं भांडवल, त्याची स्थावर आणि जन्म प्रॉपर्टी जी आहे ती 500 कोटीची आहे आणि दरवर्षी किमान 5 कोटीचा नफा मिळवतात त्यांना 2% CSR म्हणून बाजूला करावा लागतो. ही रक्कम संबंध भारतामध्ये एका वर्षाला 29,000 कोटी एवढी होती. याच्यातून तुम्ही जर एखादा चांगला प्रकल्प हाती घेतला तर त्या प्रकल्पाच्या माध्यमातून CSR मधून तुम्हाला फंडिंग मिळू शकतं. 32व्या महाराष्ट्र महासंघाच्या अधिवेशनाचे आयोजक श्री प्राचार्य विश्वासराव बदानी, डॉक्टर भंडारी, श्री अरुण रोडेजी, मंचावरील सर्व महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागाचे अध्यक्ष आणि बंधू वगैरे, आताच ज्येष्ठ नागरिकांची दशा आणि दिशा यावर डॉक्टर भंडारीजींनी फार अतिशय उत्कृष्ट असं माहिती आपल्याला दिली. त्यामध्ये प्रामुख्याने शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक या समस्या आपल्या ज्येष्ठ नागरिकांना असतात आणि त्यावर त्यांनी काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे याबद्दल अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. तर मला वाटतं या सर्व अडचणीमध्ये सर्वात महत्त्वाची जी आहे ती मानसिक. कारण बाकीच्या गोष्टी आहेत, काही प्रारब्धातून मिळतात आणि काही ह्या नैसर्गिक कारणामुळे मिळतात, आधी भौतिक, आधी दैविक वगैरे असतात. परंतु ह्या मानसिक ज्या आहेत त्या आतून निर्माण झालेल्या दुःखामुळे किंवा वेगवेगळ्या विचारामुळे झालेल्या ह्या अडचणी आहेत आणि याला आपण स्वतः जबाबदार असतो मानसिक अडचणींना. आणि त्यासाठी आपण थोडं जास्त काळजीपूर्वक राहिलं पाहिजे, म्हणजे आपलं नैराश्य थोडं कमी होईल. तर या ठिकाणी पॉझिटिव्ह माइंड नेहमी असलं पाहिजे. नेहमी आपण कधीतरी
भूतकाळामध्ये वावरत बसायचं नाही, विचार करत बसायचं नाही भूतकाळाचा, आणि भविष्याची चिंता करायची नाही. नेहमी वर्तमान काळात राहण्याचा प्रयत्न करायचा, पॉझिटिव्ह विचार करायचा. त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन की मुंगेर येथे जो आश्रम आहे, योग विद्यालय म्हणून स्वामी सत्यानंदजी, स्वामी शिवानंदजींनी तो स्थापन केलेला आहे. तर त्या ठिकाणी एक ग्रस्त आले आणि ते म्हणे माझं ब्लड प्रेशर फार वाढलेलं आहे. तर स्वामी सत्यानंदजी त्यावेळेस होते, आता नाहीये. तर त्यावेळेस त्यांनी त्या ग्रस्ताला, ही प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे, त्यांना विचारलं काय घडलं एक्झॅक्टली, थोडं खुलेपणाने सांगा, मन मोकळेपणाने सांगा काय एक्झॅक्टली झालं. तर सुरुवातीला लाजत होते, पण नंतर स्वामीजींनी आग्रह धरल्यानंतर सांगितलं की म्हणे मला हा जो रक्तचाप, माझा ब्लड प्रेशर जे वाढलेले साधारणतः 1.5 महिन्यापासून वाढलेला आहे. त्याचे पाठीमागची जे बॅकग्राऊंड आहे ते असं आहे म्हणे, माझा मुलगा आणि माझी सून असते म्हणे, आणि मी असतो, माझी पत्नी वारलेली आहे. तर आमच्याकडे आर्थिक अडचणी काही नाहीये. तर एक दिवस मी सकाळच्या वेळेला हॉलमध्ये ब्रेकफास्ट करत करत टीव्ही पाहत होतो. तर माझी सून आणि मुलगा, त्यांचा आदल्या दिवशी रात्री काहीतरी कुरबुर झाली होती दोघांच्या आपसामध्ये, त्यावेळी तिची मनस्थिती चांगली नव्हती, म्हणून तिचा मूड चांगला नव्हता आणि ती तो हॉल साफ करण्यासाठी त्या हॉलमध्ये आली. मी त्यावेळेस त्या सोफा सेट बसलो. तर तिने काहीतरी पुटपुटली की माझे श्वसूर एका कुत्र्यासारखे सोफा सेटवर बसून टीव्ही पाहतात आणि खातायत आणि टीव्ही पाहतायत. पण संघटना बांधणं एक लक्षात आपण ठेवलं पाहिजे की जोपर्यंत आपण दबाव गट निर्माण करणार नाही चांगल्या प्रकारचा समाजामध्ये, तोपर्यंत आपल्याला आपले कामं करून घेणं अवघड होतं. दबाव गट हा फार महत्वाचा असतो. कारण आपल्या देशामध्ये जवळजवळ 34 लाख लोकप्रतिनिधी आहेत. ग्रामपंचायतच्या सदस्यापासून ते पार्लमेंट मेंबरपर्यंत 34 लाख सदस्य आहेत. त्या 34 लाख लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना यांच्याबरोबर चांगले संबंध ठेवावे लागतील आपल्याला, आणि आपल्या ज्ञानाचा आणि वेळेचा आणि अनुभवाचा उपयोग करून समाजामध्ये सुद्धा काम केलं पाहिजे, जेणेकरून समाजाची मंडळी सुद्धा आपल्याला सन्मान देईल. आणि जसं आज सकाळी सांगितलं की बाबा प्रत्येक सहकारी सोसायटीमध्ये ज्येष्ठासाठी एक विरंगुळा केंद्र असावं, असं महाराष्ट्र सरकारचा सुद्धा विचार आहे की एक विरंगुळा केंद्र प्रत्येक सोसायटीमध्ये असलं पाहिजे. आणि त्यासाठी सोसायटीला महाराष्ट्र सरकार एक्स्ट्रा FSI देणार आहे. समजा नियमाप्रमाणे त्यांना FSI 1:1 आहे किंवा 1:2 आहे किंवा 1:1.5 आहे. त्या व्यतिरिक्त जर त्या सोसायटीला ज्येष्ठ नागरिकांसाठी जर काही फॅसिलिटी निर्माण करायची असेल, त्यासाठी एक्स्ट्रा FSI मिळेल. तर अशा प्रकारचं धोरण सरकारचं सुद्धा आहे. ते अजून कागदावरच आहे, अजून त्यांनी त्याचे आदेश काढलेले नाही. पण आपल्याला दबावगट निर्माण करून हे करून घ्यावं लागेल सरकारकडून. आणि हे केलं तर मला वाटतं आपलं दशा आणि दिशाचे प्रश्न सुटतील. धन्यवाद. यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत श्रीराम बेडके हाल पुणे. नसले पुण्याचे उपाध्यक्ष असतील त्यांनी सत्कार स्वीकारावा. विठ्ठलराव जाधव हे पुण्याचे उपाध्यक्ष आहेत, त्यांनी हा सत्कार स्वीकारावा अशी मी आपल्या सर्वांतर्फे त्यांना विनंती करते. पुढची सत्कार मूर्ती आहेत श्री मानसिंगराव जगताप कोल्हापूर. टाळ्यावर जरा कंजूशी होते, आपण जरा जोरदार टाळ्या वाजवून पुढची सत्कार मूर्ती आहे श्री मानसिंगराव जगताप कोल्हापूर प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष आहेत. यानंतर DK पाटील उत्तर मराठवाड्याचे आहेत. DK पाटील सरांनी यायचं आहे. नंतर
हेस्कॉमचे जे आधारस्तंभ आहेत प्रादेशिक विभाग, या प्रादेशिक विभागांच्या अध्यक्षांचा आपण सत्कार करतोय. मगाशी चौधरी साहेबांनी उल्लेख केला, प्रादेशिक विभागांवर D.K. पाटील सरांचा सत्कार होतोय. नंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत अर्जुनराव लहाने, पश्चिम विदर्भ. अर्जुनराव लहाने पुढचे सत्कार मूर्ती आहेत. अर्जुनराव लहाने साहेब आहेत व्यासपीठावर, पश्चिम विदर्भाचे अध्यक्ष. पुढचे सत्कार मूर्ती आहेत अशोक केरकर, अतिरिक्त मुख्य सचिव. अशोक केरकर साहेब असतील. माजी अध्यक्ष टेस्कॉम. आणि या पुढचे सत्कार मूर्ती आहेत मगाशी ज्यांचं व्याख्यान आपण ऐकलं, अतिशय सुंदर असं व्याख्यान ज्यांनी दिलं. डॉक्टर अरविंद कुलकर्णी पण आहेत का आलेले? नाही ना? एक मिनिट, यांचं काय कसं करून द्या. अरविंद कुलकर्णींच्या वतीने श्री जाधव साहेब सत्कार स्वीकारतील. जाधव साहेबांनी यायचंय. आणि ज्यांच्या व्याख्यानाने आपल्याला खिळवून ठेवलं होतं ते आजचे आपले वक्ते होते डॉक्टर भंडारी साहेब. दादा डॉक्टरांचं सत्कार आहे ना. डॉक्टर भंडारीसाठी आपण एका जोरदार टाळ्या वाजवूया. ज्यांचं व्याख्यान ऐकायला आपल्याला अजूनही आवडलं असतं, पण वेळेअभावी त्यांना आपण थांबवलं होतं. त्या डॉक्टर खड्डा पडला का? या सत्रातले सगळे सत्कार संपलेले आहेत. एक राहिला अजून. पुढचं सत्र आहे निरोगी जीवन, आणि त्यासाठी मी गरुड मॅडमना सांगते की त्यांनी पुढचं सत्र सांभाळायचं. सिद्धेश्वर हॉस्पिटलचे डॉक्टर सिंघवी आलेले आहेत. सर चाल. या सत्राच्या अध्यक्षा डॉक्टर माया कुलकर्णी व सर्व सन्माननीय सदस्यांना माझा सप्रेम नमस्कार. आज आरोग्याबद्दल बोलण्यासाठी मला इथं बोलवण्यात आलेलं आहे. आरोग्याचे खूप पैलू आहेत आणि खूप विषय आहेत, पण जे आपल्याशी निगडीत असतील या वयाशी त्याचं थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करते. आत्ताच मॅडमांनी सांगितलं की 1 तीळ 7 जण वाटून घेतात. ॲक्च्युली हे खरं म्हणजे ही परिस्थिती ओढवली आहे समाजाच्या याच्यामुळे. सुरुवातीला आम्ही जेव्हा मला आठवतं 15 वर्षापूर्वी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा कुठलाही पेशंट असो, सिरियस असो किंवा साधा आजार असो, आम्ही बिंदासपणे ॲडमिट करून त्याच्यावर उपचार सुरू करायचो. कमीत कमी इन्व्हेस्टिगेशन्स, कमीत कमी औषधोपचार करण्याचा प्रयत्न करायचो. पण इतके अनुभव आले या वर्षांमध्ये की कुठल्याही छोट्या गोष्टीसाठी पेशंट कोर्टात जातो,
म्हणतो की हे का केलं नाही, मग हेच का केलं. त्याच्यापेक्षा मग आम्हाला सवय लागली की हे सगळे टेस्ट करून घ्या तुम्ही. कुठेतरी समाजात पण याचा बदल होण्याची गरज आहे. असो, हा विषयांतर होतोय, पण मॅडम बोलल्या त्यामुळे मी 1-2 वाक्य त्याबद्दल बोलली. आयुष्याची साठी जेव्हा येते तेव्हा सेवानिवृत्तीचा जो काळ सुरू होतो आणि तारुण्याचा कर्तृत्वाचा काळ संपलेला असतो. वार्धक्य खरं कोणालाच हवं नसतं, पण खरं तर आपण असा विचार करायला पाहिजे की जेव्हा वार्धक्य येतं तेव्हा आपला प्रमुख कर्तव्य आपण पार पाडलेली असतात. या आत्तापर्यंतचं जे आयुष्य आहे ते पूर्ण आयुष्य आपलं कष्ट करण्यात, पैसा कमवण्यात, यश मिळवण्यात, मान कमवण्यात आणि आपल्या कुटुंबाची काळजी करण्यात गेलेला असतो. त्यांच्यासाठी आपण धडपड करत असतो. आणि खरं तर मोकळा श्वास घ्यायला, मोकळा वेळ मिळायला हेच आयुष्यातले क्षण असतात. त्याच्यामुळे नैराश्य न आणता आपण ह्या निवृत्तीच्या काळात कसा आपला वेळेचा सदुपयोग करून घेऊ शकतो आणि आपला उपयोग आपल्या कुटुंबियांना आणि समाजाला कशा प्रकारे आपण करून देऊ शकतो याबद्दल आपण विचार करायला हवं. ज्याप्रमाणे आपलं शरीर सुद्धा निरोगी पाहिजे त्याप्रमाणे आपलं मानसिक आरोग्य सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आणि हे सगळे संस्कार आपण तरुणपणीच लावून घ्यायला सुरुवात करायला पाहिजे. योग्य आहार आणि योग्य व्यायाम हे जर आपण तरुणपणातच अवलंब केला या गोष्टींचा तर आपल्याला आरोग्याची पार्श्वभूमी मिळते. पण आपण इतके व्यस्त असतो आपल्या व्यवसायात किंवा आपल्या कर्तव्य पार पाडण्यात की खूपदा याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि मग साठीनंतर बऱ्याच व्याधी जशा ब्लड प्रेशर, डायबेटीस, हृदयविकार हे सर्व आपल्या मागे लागतात. त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य सुद्धा महत्त्वाचं आहे. तरुणपणापासूनच दुसऱ्यांशी जमवून घेणं, हसून खेळून गप्पा मारणं, मित्र बनवणं, परिवारात वेळ घालवणं हे सुद्धा अगदी तरुणपणापासून जर आपण अंगवळणी पाडलं तर आपल्याला नंतरचा सेवानिवृत्तीचा काळ हा आनंदात कसा घालवता येईल याच्याबद्दल विचार करण्याची सुद्धा गरज पडणार नाही. आता तुम्ही म्हणाल की या सगळ्या ताणतणावामुळे तुम्हाला आधीच सगळ्या या व्याधी जडलेल्या असतात, ब्लड प्रेशर म्हणा, डायबिटीस, तर हे सगळं पाळून काय उपयोग. पण मी या ठिकाणी असं म्हणेन की जर तुम्ही योग्य आहार घेतला, योग्य व्यायाम केला, पुरेशी विश्रांती घेतली तर हे जे तुम्हाला आजार जडलेले असतात त्याच्यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता. हे नक्कीच करू शकतात तुम्ही. आता आपण एक पैलू शॉर्टमध्ये घेऊ. योग्य आहार म्हणजे काय. आपण जे तरुणपणी जो आहार घेत असतो त्याची आता या वयात तेवढ्या मात्रेची गरज नसते, कारण जसं जसं वय वाढतं तसं आपलं शारीरिक श्रम कमी होत जातं. पण हा फॅक्टर आपण विचारात घेतला पाहिजे. ज्या कॅलरीज किंवा जी ऊर्जा आपल्याला जी गरज असते ती वयाप्रमाणे कमी होत जाते. त्याप्रमाणे त्याचमुळे आपलं आहाराचं प्रमाण पण त्याचप्रमाणे कमी करायला हवं आणि घरच्यांनी सुद्धा याचं लक्ष ठेवायला हवं की जेवणाचा फार आग्रह या वयात करू नये. जेवढं पचेल तेवढंच खायला हवं. आणि जसं आम्ही नेहमी सांगत असतो या वयात ॲसिडिटीचे त्रास होतात, तर 2 वेळा पोटभर जेवणापेक्षा जर तुम्ही 4-5 वेळा थोडं थोडं खाल्लं तर पचनासाठी अधिक सोपं असतं. कारण जसे वय वाढतं तसं आतडीची सुद्धा हालचाल कमी होते. हे आपण लक्षात घेत नाही. जसे डोळे कमी काम करतात, कान कमी काम करतात, तसंच आतडीला पण काम कमी होत असतं. त्यामुळे 4-5 वेळा थोडा थोडा आहार घेणं हे कधी पण जास्त चांगलं. आणि विशेषतः डायबिटीसचे रुग्ण जे असतात त्यांनी जर असा आहार घेतला तर रक्तातली जी साखर असते, जी शुगर आहे, तिची लेवल स्टेडी राहण्यात मदत होते आणि हायपोग्लायसेमिक म्हणजे अत्यंत शुगर कमी होऊन जे अटॅक्स येतात हायपोग्लायसेमिक ते सुद्धा होत नाही. त्यामुळे आहाराचं हे पाळलं पाहिजे. आणि शक्यतोवर सर्व ज्येष्ठांनी सूर्यास्ताच्या आधी जर रात्रीचं जेवण घेतलं तर ते अधिक सोयीस्कर ठरतं. रात्री जर भूक लागली तर आपण दूध घेऊ शकतो, त्याच्याने सुद्धा पोट भरतं आणि तुम्हाला पचायला सुद्धा ते चांगलं पडतं. आहारात आपण म्हणाल तर बॅलन्स डाएट असायला पाहिजे. म्हणजे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स हे 3 गोष्टी आणि मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स हे आपण म्हणतो. तर मांसाहारी जे असतात, नॉनव्हेज जे खातात त्यांना प्रोटीन्स अंडी, मांस किंवा मासे याच्यातनं भरपूर प्रमाणात मिळतं. पण जे शाकाहारी असतात त्यांनी सुद्धा याची काळजी घ्यायला पाहिजे की रोज 1 वाटी तरी कुठल्याही प्रकारची डाळ, तुरीची म्हणा, मुगाची म्हणा आणि कडधान्य यांचं सेवन करायला पाहिजे. कारण प्रोटीन्स हे सगळ्यात महत्त्वाचे असतात. तुमचे स्नायू व्यवस्थित राहतात, तुम्हाला ताकद मिळते आणि तुमच्या मेंदूला सुद्धा त्याच्यामुळे चालना मिळते. प्रोटीन्स कडधान्य जे आपण वापरतो ते मोड आलेली कडधान्य वापरली तर त्याच्यात व्हिटॅमिन बी आणि ई या दोघांचं प्रमाण अत्यंत वाढतं. त्यामुळे मोड आलेली कडधान्य खाण्याचा जास्त प्रयत्न करावा. या वयात मोड आलेली कडधान्य कच्ची किंवा उकडलेली खायला सुद्धा त्रास होतो, कारण दाताचे त्रास असतात, काहींना कवळी असते. पण
आपण याची तांदळासोबत खिचडी जरी करून खाल्ली किंवा ते मिक्सरमधनं काढून त्याची धिरडी करायला लावली तरी सुद्धा चालतं. पण त्यामुळे आपल्या पोटात हे प्रथिनं जातात ज्याची अत्यंत जास्त गरज आपल्या शरीराला या वयात असते. दुसरं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे साधं आपलं जे जेवण आहे, भारतीय संस्कृती जे जेवण आहे, असा विचार करायचा की आपल्या आजी आजोबांनी आपल्या आईवडिलांनी हे जेवण केलं होतं का, हे खात होते का. जर त्याचं उत्तर हो असेल तर बिनधास्तपणे तुम्ही ते जेवण करू शकता. आत्ताचे जे जंक फूड्स निघालेले आहेत ते सहसा तुमच्या वयात तुम्ही खाणारच नाही. पण जे आपले ट्रेडिशनल जे जेवण आहे, आता साधं उदाहरण म्हणजे वरण भात लिंबू आणि तूप, हे साधा सकस आहार आहे. वरणातनं प्रथिन मिळतं, भातातनं कार्बोहायड्रेट्स मिळतात आणि तुपातनं आपल्याला जे स्निग्ध पदार्थांची गरज असते रोजची ती मिळते. तुपातनं व्हिटॅमिन ए आणि ई सुद्धा मिळतं आणि आपण लिंबू पिल्यामुळे त्याच्यात व्हिटॅमिन सी सुद्धा आपल्याला मिळतं आणि व्हिटॅमिन सीमुळे वरणात जे आयर्न आहे त्याचं ॲब्झॉर्प्शन करण्याची कॅपॅसिटी वाढते. त्याच्यामुळे हे संपूर्ण जेवण असतं वरण भात म्हणजे लहान मुलांना आणि ज्येष्ठांना हे अत्यंत फायद्याचं असतं. ते एक जस्ट उदाहरण सांगितलं. स्निग्ध पदार्थ, आता या वयात आपण तेल तूप याचं प्रमाण कमी करायला पाहिजे. विशेषतः म्हणजे ज्यांना हृदयविकार आहेत किंवा ज्यांना उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर याची व्याधी आहे त्यांना तर हे खूपच महत्त्वाचं आहे. तर सगळ्यांनी एवढं लक्षात ठेवायचं की संपूर्ण 24 तासात अर्धा चमचा तूप आणि 3 छोटे चमचे चहाचे तेल, एवढंच तेल आणि तूप आपल्या पोटात 24 तासात जायला हवं. त्याच्याहून जर जास्त आपण सेवन केलं तर त्याचे शरीराला व्यत्यय होईल आणि त्याच्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल वाढणार हे समजावं. जो कॅन्सर कॉमनेस्ट आहे तो म्हणजे ब्रेस्ट आणि सर्विक्स. पण स्त्रियांचं एवढं एक चांगलं आहे की हे कॅन्सर सुरुवातीलाच आपण डिटेक्ट करू शकतो. त्याला आपण स्क्रीनिंग म्हणतो. म्हणजे जो आजाराचे लक्षणं दिसत नाही आहे पण तुम्हाला तरी त्याची तपासणी करून घ्यायची आहे, तर तसं शक्य आहे ब्रेस्ट आणि सर्विक्स कॅन्सरमध्ये आणि त्याला स्क्रीनिंग म्हणतात. त्यासाठी सर्विक्स कॅन्सरचं तर तुम्हाला पल्लवी मॅडम सांगतीलच. मी ब्रेस्ट कॅन्सरची प्रमुख लक्षणे तुम्हाला सांगू इच्छिते. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये स्तनामध्ये गाठ येणं जी दुखत नाही आणि काखेत गाठ येणं हे प्रमुख लक्षणे आहेत. किंवा स्तनाग्र म्हणजे निपल आत खेचले जाणं किंवा त्वचेवर खड्डे पडणं, जसे ऑरेंज पील अपिअरन्स म्हणतो, जसं नारंगी संत्रीची जशी स्किन असते खड्ड्यांची तशी जर स्किन झाली तर ते एक कॅन्सरचं लक्षण असतं. अशा अवस्थेत मग पेशंटने डॉक्टरला दाखवायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक महिन्याला की आपलं स्तन स्वतः फ्लॅट ऑफ द हँड चपट्या हाताने फील करायला पाहिजे. म्हणजे स्तनाला एकदा चाचपडून बघायला पाहिजे. जर आपण बोटांनी पकडलं तर प्रत्येक स्त्रीला गाठच लागेल, पण जर चपट्या हाताने बघितलं तरी जर गाठ लागते तर मात्र ती बनलेली गाठ असते आणि तुम्ही लगेच डॉक्टरकडे दाखवायला पाहिजे. आणि जरी ब्रेस्ट कॅन्सर झाला आणि तो लवकर डिटेक्ट झाला तर अत्यंत जर मी नेहमी म्हणत असते पेशंट्सना की तुम्हाला जर चॉईस दिली की तुम्हाला कॅन्सर होणारच आहे तर तुम्ही कुठला चूज कराल, तर मी उत्तर त्याचं ब्रेस्ट कॅन्सर येतील. कारण ब्रेस्ट कॅन्सरचा खूप जास्त अभ्यास झालेला आहे, रिसर्च झालेला आहे आणि त्याच्यासारखी ट्रीटमेंट दुसऱ्या कुठल्याच कॅन्सरची झालेली नाही. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर जरी झाला तरी त्याच्यात घाबरण्यासारखं काही नाही. त्याचं ट्रीटमेंट व्यवस्थित घ्यायला पाहिजे. पहिले तर त्याचं ऑपरेशन करायला लागतं, नंतर इंजेक्शन असतात, किमोथेरपी, नंतर रेडिओथेरपी म्हणजे लाईट देतात आणि नंतर हॉर्मोनल थेरपी जर तुमचं हॉर्मोन रिसेप्टर पॉझिटिव्ह असेल तर. पण हे सर्व ट्रीटमेंट केली तर नॉर्मल आयुष्य राहण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे महिलांनी त्याचा धसका घेऊ नये आणि रेग्युलर डॉक्टरचं चेकअप करून घ्यावं. आपल्याकडे जसं आता संघवी सर म्हणले तसंच आपल्याकडे सुद्धा निरामे हॉस्पिटलला जीवनदायी योजना आहे. पण मी त्यापुढेही जाऊन सांगेल की आम्ही पहिल्या दिवसापासून मी आणि डॉक्टर बिलकुल यांनी ठरवलं की जीवनदायी योजनेत अँजिओप्लास्टीची सोय होती पण अँजिओग्राफीची सुविधा मात्र अजून पण नाही आहे. आणि अँजिओग्राफीला शिर्डीला सुद्धा 8,000 रुपये लागतात. आणि जेव्हा जीवनदायी योजना सुरू झाली ती पहिल्या दिवसापासून आपल्याकडे आहे आणि आम्ही बघत होतो की खूप ज्येष्ठ लोक येत होते. 2-2, 3-3 वर्षापासून अँजिओप्लास्टी सांगितलेली आहे पण अँजिओग्राफीसाठी सुद्धा पैसे नाहीत त्यांना करायला आणि घरचे लक्ष देत नाही. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आणि पहिल्या दिवसापासून आपण निरामे हॉस्पिटलला अँजिओग्राफी मोफत करत आहोत, आपल्याकडून करत आहोत. आणि आत्तापर्यंत जवळजवळ 4,500 रुग्णांची अँजिओग्राफी आपण फ्री केलेली आहे आणि यापुढेही तसंच चालू राहणार आहे. ती सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि दुसरं म्हणजे कानाला जे कमी ऐकू येतं त्याचं मशीन फक्त धुळ्यामध्ये फक्त आपल्याच हॉस्पिटलला आपण देतो आहोत. तर कोणालाही त्याचा लाभ घ्यायचा असेल तर कधीही यावं. रोज ही सुविधा उपलब्ध असते. अँजिओग्राफी, कानाचं मशीन देणं, प्रोस्टेटचे ऑपरेशन हे सगळे जीवनदायीत होतात आणि ज्येष्ठांना आम्ही प्रत्येक गोष्टीत मदत करायचा कधीही नक्कीच प्रयत्न करू.
काही शंका असतील तर आपण विचारू शकतात. आज या ठिकाणी मला बोलवलं आणि याबद्दल बोलायला संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आमंत्रित करते पल्लवी भट्टवाल. इनसे बचने का ऐसा है कि सबसे पहले तो जो डॉक्टर माधुरी मैडम ने बताया कि खाने पीने का ध्यान और एक्सरसाइज, अगर ये दो चीज़ आप पहले से चालू करे हुए हैं तो हो सकता है आपको इनमें से कोई प्रॉब्लम ना हो. अगर नहीं करते हैं तो आप एक रेगुलर व्यायाम करना, ठंडी जगह पे रहना, सूती कॉटन कपड़े पहनना, इन सब चीज़ों से इसका फर्क पड़ता है. दूसरा सिम्टम हो सकता है नींद ना आना, जिसे हम इंसोम्निया कहते हैं. काफ़ी लोगों को एक पर्टिकुलर उम्र के बाद नींद नहीं आती है. यूजुअली ऐसा इसलिए होता है कि हमारे दिमाग में कुछ ना कुछ चलता रहता है, रोज़ की दिनचर्या बदलती रहती है. किसी दिन हम जल्दी सोते हैं, किसी दिन हम देर से सोते हैं, और बाकी हार्मोनल चेंजेस के कारण. इससे बचने के लिए ऐसा है कि एक तो रात के समय चाय कॉफ़ी ये सब चीज़ें नहीं लेने का. एक नियमित दिनचर्या होनी चाहिए कि हाँ, हम रात को 8-9 बजे सो जाते हैं. आपका सोने का टाइम अगर फिक्स है तो अपने आप नींद आने लगे. सोने के पहले स्नान करना, दूध लेना, इससे मदद मिलती है, नींद जल्दी आती है. फिर इसके अलावा मेनोपॉज में कुछ चेंजेस होते हैं, जैसे किसी को थोड़ा डिप्रेशन होता है, थोड़ा मन नहीं लगता है, या ऐसा लगता है कि हम क्या करें. इन सब चीज़ों के लिए भी ऐसा है कि आप एक्सरसाइज करेंगे, व्यायाम करेंगे. एक्सरसाइज करने से हमारे शरीर में कुछ हार्मोन सिक्रीट होते हैं, जैसे सीरोटोनिन, डोपामिन. ये सब हार्मोन्स जो होते हैं इनको हम मूड एलिवेटर्स बोलते हैं. जब ये सिक्रीट होते हैं तो हमें अच्छा लगता है. इसके अलावा एक्सरसाइज करने से आपका उतना सारा टाइम निकल जाता है, आप अपने लिए, खुद के लिए टाइम देते हैं तो अच्छा लगता है. वज़न बढ़ना, कुछ लोगों को ऐसा होता है कि 40-45 साल की उम्र के बाद ऐसा लगता है कि वज़न अपने आप से बढ़ता जा रहा है. यूजुअली 2-2.5 किलो वज़न तक बढ़ सकता है, पर इससे ज़्यादा अगर बढ़ रहा है तो आपको अपने दिनचर्या के बारे में सोचना चाहिए, उसमें कुछ बदलाव लाना चाहिए. इसके अलावा मेनोपॉज में एक सबसे बड़ी चीज़ होती है ऑस्टियोपोरोसिस, जिसको हम बोलते हैं हड्डियों का भंगुर हो जाना या सॉफ्ट हो जाना. ये ऐसा इसलिए होता है क्योंकि मेनोपॉज में ईस्ट्रोजन की मात्रा कम हो जाती है. ईस्ट्रोजन जो होता है वो हड्डियों को बनाने में मदद करता है. तो जब ये ईस्ट्रोजन की मात्रा कम हो जाती है तो हड्डियां जो हैं वो गलने ज़्यादा लगती हैं और बनने कम लगती है, जिसके कारण ऑस्टियोपोरोसिस होता है. या तो हड्डियों में दर्द होना, कमर में दर्द होना, पीठ झुक जाना, बहुत जल्दी से छोटी सी भी लगी तो फ्रैक्चर हो जाना, कलाई का फ्रैक्चर हो जाना, पाँव का फ्रैक्चर हो जाना, ये सब कुछ ऑस्टियोपोरोसिस के कारण होता है. इससे बचने का क्या तरीका है? इससे बचने का तरीका ये है कि अगर आपका वज़न ज़्यादा है तो उसे कम करना ज़रूरी है, कम है तो नॉर्मल में लाना बहुत ज़रूरी है, क्योंकि वज़न एक बहुत इम्पॉर्टेंट क्राइटेरिया है जो ये बताता है कि आपकी हड्डियाँ अच्छी रहेंगी या नहीं रहेंगी. और ऑस्टियोपोरोसिस होने के पहले से आपको इसका ध्यान रखना पड़ता है, क्योंकि एक बार जो हड्डियाँ गल चुकी है वो वापस नहीं बनती हैं.